तर फायनली आज लग्नाचा दिवस आहे आणि आम्ही इकडे मार्केटमध्ये गेलतो. जिप्सी आणायची होती आणि घरी आलो आणि नवरीचा मेकअप चालू झाला. आणि ह्या ताई खूप छान मेकअप करतात. ह्यांची आयडी मी तुम्हाला खाली मेन्शन करते. आणि त्याच्यानंतर मी पण थोडीफार हेल्प करू लागत होते नवरीला नटवण्यासाठी. आणि सगळे निघालो आणि लग्न कोर्टामध्ये होणार होतं. मग आम्ही तिकडेच चाललो होतो सगळेजण. आणि एवढी काही पब्लिक नव्हती, थोडेच जण लागत होते तिकडे. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो जाण्यासाठी. आणि नवरी आणि नवरदेवाची जोडी कशी वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर ह्या बघा माझ्या सासूबाई. आणि आमच्यामध्ये नवरीला व्हाईट साडी घालतात लग्नामध्ये. आणि खूप भारी दिसते नवरी त्या व्हाईट साडीमध्ये. आणि लग्न बँड्रा कोर्टमध्ये होणार होतं आणि आम्ही तिकडे चाललो होतो. त्यानंतर तिथे पोहोचलो आणि इकडे त्यांच्या नवरा नवरीचे सही घेत होते. आणि लग्न बौद्ध पद्धतीने होणार होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या साक्षीने लग्न पार पडलं. आणि त्याच्यानंतर एकमेकांना हार घातले आणि त्याच्यानंतर सगळेजण फुलं टाकत होते त्याच्या अंगावर आणि खूप भारी वाटत होतं. सगळेजण खूप हॅप्पी होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी एकमेकांना पेढा सारला आणि नवरीला मंगळसूत्र पण घातलं. आणि नवरीला दुसरी साडी घालायची होती. मग त्याचीच इकडे तयारी चालली होती. ती पण रेडी झाली. आणि त्यानंतर ह्या ड्रेसवर पण म्हणजे साडीवर पण खूप सारे फोटोज वगैरे काढले सर्वांनी. आणि त्याच्यानंतर ही नवरीच्या बहिणीने बुटं चोरले होते आणि पैसे पण मागत होते. आता ते दिले वगैरे पैसे आणि आम्ही सगळेजण निघालो तिथून. आणि सगळेजण आवरत होते. नवरा नवरीच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा तुम्हीच. आणि त्यानंतर हे बघा आमचे देवरजी कसे भारी दिसत आहेत ना. त्यानंतर लग्न वगैरे छान झालं आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि घरी पोचलो तर सगळेजण ढोल घेऊन आले होते वाजवण्यासाठी नवरीच्या स्वागतासाठी. आणि त्यानंतर गृहप्रवेश होणार होता. मग आम्ही आतमध्येच नाचत होतो सगळेजण. आणि त्याच्यानंतर त्यांना आतमध्ये कोणी येऊच देत नव्हतं. बोलले पहिले नाव घे तरच आतमध्ये येऊन देणार. मग नवरी पण तिने पण एकदम भारी नाव घेतलं. मग नवरीची घरामध्ये एंट्री झाली आणि कलश वगैरे ओलांडला आणि आमच्या घरामध्ये लक्ष्मीच आली आहे. आणि त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर आम्ही त्यांचे थोडेफार नवरा नवरीचे गेम्स पण घेतले आणि खूप मजा आली त्याच्यामध्ये. आणि आम्हाला डान्स करायची अजून इच्छा होती. मग आम्ही बोललो आमच्यासाठी बँजोवाला बोलवा. मग त्यांनी बँजोवाला पण बोलवलं. तर आम्ही एवढी फॅमिली सगळेजण एवढं नाचत होतो ना आणि खूप एन्जॉय करत होते सगळे आणि खूप भारी वाटत होतं. आणि असं होतं माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.